एका गावात राजू नावाचा एक शेतकरी राहत होता. त्याच्या घराबाहेर एक छोटंसं शेत होतं. राजू त्याच्या पत्नी आणि 2 मुलांसह राहत होता. त्याचे संपूर्ण कुटुंब त्याला शेतीत मदत करायचे. राजूची मुले ही शेतातल्या भाज्यांना पाणी घालत असत. यावेळी राजूच्या शेतात मात्र खूप चांगले पीक आले. तो त्याच्या पत्नीला सांगतो, कविता, यावेळी आपले पीक खूप चांगले आहे. जर सर्व काही व्यवस्थित झालं तर आपण पीक विकून आपलं मोठं घर बांधू. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी राजू कविताला सांगतो, मी काही भाज्या विकण्यासाठी बाजारात जात आहे. तू शेतात फवारणी कर. हे बोलून तो बाजारात जातो आणि इथे त्याची पत्नी आणि मुले शेतातील सर्व कामं पूर्ण करतात. मग संध्याकाळी राजू घरी परत येतो आणि सांगतो की उद्या बाजारात आपण सर्व भाज्या घेऊन विकायला जाऊ. ठीक आहे. आपण उद्या सर्व भाज्या तोडून बाजारात विकण्यासाठी तयार करू. हे बोलून तो आनंदाने त्याच्या कुटुंबासह झोपायला जातो. पण रात्री अचानक खूप पाऊस पडू लागतो. कविता देखील खूप दुःखी होते आणि म्हणते, अरे देवा, आपल्या पिकाचे काय होईल? आणि हे एकमेव आपले ठिकाण आहे जिथे आपण आपले डोके लपवू शकतो. तू आम्हाला मदत कर देवा. दोघेही पती पत्नी पाऊस थांबवण्यासाठी देवाकडे प्रार्थना करू लागले. पण पाऊस थांबत नव्हता. काही वेळाने गाराही पडू लागल्या. संपूर्ण शेत पावसाच्या पाण्याने भरले होते. यामुळे दोघेही खूप अस्वस्थ झाले होते. दुःखी मनाने राजू म्हणाला, कविता, पावसाचे पाणी वाढत आहे. हळूहळू हे पाणी आपल्या घरात भरू लागले आहे आणि वाऱ्यामुळे आपल्या घराचे छतही तुटू लागले आहे. हे सर्व पाहून कविता आणि राजू दोघेही खूप अस्वस्थ होतात. अशा अडचणीत काय करावे हे कोणाला समजत नव्हते. कविताने तिच्या 2 मुलांना उचलले आणि तिच्या पतीसोबत सुरक्षित ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. जेव्हा ते घराबाहेर पडले तेव्हा त्यांनी पाहिले की पावसाच्या पाण्यामुळे आधीच अनेक घरे तुटली आहेत. संपूर्ण गाव पाण्याने भरले होते. सर्वत्र पाणी होते. पाऊस अजूनही थांबत नव्हता आणि गावातील इतर लोकही त्यांचे सामान डोक्यावर घेऊन गावाबाहेर जात होते. संपूर्ण गाव दुःखी होते. प्रत्येकजण एकमेकांशी बोलत होता. कोण मदत करेल आपली. सर्व गावकरी आले आणि गावाबाहेरील पुलावर थांबले. काही वेळाने पाऊस थांबला आणि ते वाट पाहत होते सकाळ होण्याची. दुसऱ्या दिवशी सकाळी सरकारी अधिकाऱ्यांनी गावात अडकलेल्या लोकांसाठी अन्न आणले. अन्न पाहून गावकरी अधिकाऱ्यांकडे धावले. राजूनेही काही अन्नाचे पाकिटे आणले. त्यानंतर पुन्हा पाऊस सुरू झाला. यावेळी बराच वेळ सतत पाऊस पडत होता. पाणी वाढत होते. त्यामुळे गावातील बचाव कर्मचाऱ्यांनी अन्न आणले नाही. राजूला कोणीतरी सांगितलं की यावेळी सरकारने वाहने आमच्या गावात अन्न आणणार नाहीत. हे ऐकून राजू निराश मनाने अन्न आणण्यासाठी गावाबाहेर पडतो. काही वेळाने राजू कविता आणि मुलांकडे अन्न घेऊन पोहोचला. तेव्हा तिथे खूप गर्दी होती. गर्दीत अन्न घेताना मला खूप दुखापत झाली. हे ऐकून कविताच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती रडू लागली आणि म्हणाली, जे हात धान्य पिकवायचे होते ते आज स्वतः धान्याची काळजी करत आहात. अशी परिस्थिती आली आहे का? अरे देवा, आम्हाला मदत कर. राजूने कविताला समजावले आणि म्हणाला, काळजी करू नकोस, लवकरच सर्व काही ठीक होईल. यानंतर राजूने त्याच्या मुलांना अन्न दिले. पण मुले म्हणाली, तुम्हीही आमच्या सोबत यातून खा, कारण तुम्ही दोघांनीही कालपासून काहीही खाल्लेलं नाही. कविता आणि राजू सोबत मुलांनी जेवण केले. हे पाहून सर्वांना खूप आनंद झाला. सर्वांचे हसणारे आणि खेळणारे कुटुंब पूर्णपणे अस्वस्थ झाले होते. संपूर्ण गाव भुकेले आणि
तहानलेले होते आणि पाऊस थांबण्याची वाट पाहत होते. सर्वांच्या डोळ्यात भीती आणि आशेचे किरण होते. सर्वजण फक्त देवाला पाऊस थांबवण्याची प्रार्थना करत होते. काही वेळाने पाऊस हळूहळू कमी होऊ लागला आणि सर्व गावकरी आपापल्या घरी परतू लागले. जेव्हा राजू त्यांच्या कुटुंबासह घरी परतला तेव्हा त्याने पाहिले की त्याचे घर पूर्ण अस्तव्यस्त झालं होतं. राजू म्हणाला की आपण पुन्हा घर बांधू, आपण कधीही हार मानू नये. कविताने राजूला दुःखी आवाजात म्हटले, आपल्याला अन्न तर कुठून आणायचे? कविता आणि राजूची मुलंही त्यांच्या शेतात गेली होती. त्यांनी पाहिले की शेतात काही भाज्या शिल्लक आहेत आणि त्यांची मुलं घरी आली आणि त्यांच्या पालकांना आशा दिली आणि सांगितले की शेतात अजूनही काही भाज्या शिल्लक आहेत बाबा. आणि हे ऐकून कविता आणि राजूला खूप बरे वाटले. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आले आणि त्यांना आशेचा किरण दिसला. दुसऱ्या दिवशी गावात एक व्यक्ती आला आणि म्हणाला, गावातील सरकारी अधिकारी मधील मी मॅक्सवेल अजय आहे. सरकारी अधिकाऱ्याने लोकांसाठी बनवलेल्या रेशनची सर्व माहिती घेतली आणि तो थोड्याच वेळात गावात गेला आणि गावकऱ्यांना रेशन वाटले. रेशन घेतल्यानंतर राजू आणि गावकऱ्यांनी त्या कर्मचाऱ्याचे खूप आभार मानले. कर्मचाऱ्यांनी सांगितले की तुम्ही संपूर्ण देशासाठी अन्नधान्य पिकवणारे शेतकरी आहात. तुम्हाला मदत करणे आमचे कर्तव्य आहे. हे सांगून त्यांनी गाव सोडले. मग काही दिवसांनी राजूच्या गावात अनेक सरकारी गाड्या आल्या आणि पावसामुळे ज्यांची घरे खराब झाली होती त्या सर्व लोकांना मजबूत आणि सिमेंटची घरे देण्यात आली. आज कविताच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. डोळ्यात अश्रू आणत कविता म्हणाली, अरे देवा, मी नकळत तुम्हाला खूप वाईट बोलली आहे. यासाठी मला माफ करा देवा. देवाचे आभार मानताना ती खूप आनंदी झाली. राजूच्या कुटुंबाला अखेर कायमचे घर आणि आर्थिक मदत मिळाली. त्यानंतर त्यांनी पुन्हा पिके घेतली. जर पावसाचा तडाख राजू आणि संपूर्ण गावावर पडला, परंतु शेवटी सर्व काही ठीक झाले आणि सर्व गावकरी खूप आनंदी झाले. या कथेतून आपल्याला कळते की श्रीमंत लोक त्यांच्या सिमेंटच्या घरात पावसाचा आनंद घेतात, तर एक गरीब शेतकरी पावसाच्या प्रकोपापासून आपल्या शेतीचे रक्षण करण्यासाठी देवाला प्रार्थना करतो. आजही अशी अनेक